माझे चित्ती वाचे वदता शिव नाम दयान बाधी क्रोध काम धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष वाचे वदता शिव नाम दयान बाधी क्रोध काम एका जनार्दनी शिव निवारे कली कालाचा भेव वाचे वदता शिव नाम दयान बाधी क्रोध काम पांडुरंग करो दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ज्या संतांनी हा वारकरी संप्रदाय रूपी मंदिराचा पाया रचला आणि इतका भव्य दिव्य संपूर्ण जगाला सामावून घेणारा अशा प्रकारचा वारकरी संप्रदाय रूपी इमारत उभी केलेल्या संतांना दुसरे नमन करू. ओम नमो ज्ञानेश्वर. शिव भोला चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिव नाम त्यान बाधी क्रोध काम. प्रस्तुत कीर्तन नृत्य सेवेसाठी घेतलेला अभंग पैठण निवासी शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज यांचा 4 चरणाचा भगवान भोलेनाथाविषयी अतिशय सुंदर महत्वाचा अशा प्रकारचा अभंग कीर्तन नृत्य सेवेसाठी घेतलेला आहे. या अभंगाद्वारे संत श्रेष्ठ श्री एकनाथ महाराज 4 चरणामध्ये काय म्हणतात बघा. पहिल्या चरणामध्ये म्हणतात भगवान भोलेनाथ कसे आहेत तर ते भोले आहेत, शिव भोला. पहिल्या चरणामध्ये त्यांनी भगवंताच्या भोलेपणाचं वर्णन केलेलं आहे. दुसऱ्या चरणामध्ये भगवंताच्या नामाचं महत्व सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे की वाचे वदता शिव नाम त्यानं वादी क्रोध काम. तिसऱ्या चरणामध्ये भगवंताच्या दर्शनाचं प्रत्यक्षात भगवंताचं दर्शन घेतल्यानंतर काय लाभ होतो काय सांगितलेलं आहे. शिव भोला चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिव नाम त्यानं वादी क्रोध काम धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखत प्रत्यक्ष. भगवान शंकराचं जर प्रत्यक्ष दर्शन झालं तर हे 4 पुरुषार्थ प्राप्त होतात.
आणि शेवटच्या चरणामध्ये भगवंताच्या सामर्थ्याचं वर्णन केलेलं आहे. अशा प्रकारे 4 चरणाचा अभंग कीर्तनरूपी सेवेसाठी घेतले आहे. या अभंगाद्वारे श्री संतश्रेष्ठ एकनाथ महाराज काय सांगतात की भगवान भोलेनाथ कसे भोले आहेत. ते इतके भोले आहेत, थोडक्यामध्ये सांगतो की ज्या वेळेला रावणाने भगवान भोलेनाथाला प्रसन्न केलं, रावणाने भगवंताला म्हटलं की तुमची पत्नी जितकी सुंदर आहे तितकी सुंदर पत्नी मला मिळावी अशी माझी इच्छा आहे. भगवंतांनी सांगितलं की या पार्वतीसारखा सुंदर या त्रिभुवनामध्ये दुसरा कोणीच नाही. तिथे हरू म्हणे नेनिके देवी जैसे का स्वरूप तुझे तैसे नित्य नूतन देखी जे घेतात तो. म्हणजे पार्वतीचा स्वरूप कसं आहे, नित्य आणि नूतन, रोज ती नवीन दिसते. तर रावणाला सांगितलं अशा प्रकारे सुंदर स्त्रिया जगामध्ये कोणीच नाही, हिलाच घेऊन जा. आणि मग नंतर भगवान विष्णूने तिला कालिका मातेचा स्वरूप देऊन तो रावणापासून सोडवला, तो भाग वेगळा. परंतु भगवान भोलेनाथ इतके भोले. दुसऱ्या चरणामध्ये भगवंताच्या नामाचं महत्व सांगत असताना काय सांगितलेलं आहे की वाचे वदता शिव नाम त्यान वाधी क्रोध काम. क्रोध आणि काम हे 2 विकार इतके भयंकर आहेत की संपूर्ण जगाला नरकामध्ये नेण्याचं काम हे 2 विकार करत असतात. आणि भगवान भोलेनाथाच्या नामामध्ये एवढं सामर्थ्य आहे की हे दोन्ही विकार भगवंताच्या नामस्मरणाने नाहीसे होतात. तिसऱ्या चरणामध्ये भगवंताच्या दर्शनाचं महत्व सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे की धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष. म्हणजे कुणी असा गैरसमज करून घेऊ नका की मंदिरात गेलो आणि भगवान भोलेनाथाचा शिवलिंग बघितलं म्हणजे 4 पुरुषार्थ प्राप्त होतील, असं नाही. प्रत्यक्षात भगवान भोलेनाथाचा प्रत्यक्ष दर्शन झाला तर धर्म अर्थ काम आणि मोक्ष 4 पुरुषार्थ प्राप्त होतात. अनेकांनी प्राप्त करून घेतलेले आणि ह्या कलियुगामध्ये सुद्धा प्राप्त केले आपण बघणार आहोत. आणि शेवटच्या चरणामध्ये भगवंताचं सामर्थ्य काय सांगतो की या संपूर्ण जगाला दोघांची भीती आहे, एक कली आणि दुसरा काल. कलीला सर्व लोक घाबरतात की कलीच्या माध्यमातून जर आपल्या हातून एखादा जर दुष्कर्म घडला तर समाजामध्ये आपण तोंड दाखवायला जागा राहणार नाही, म्हणून कलीला आपण सर्वजण घाबरतो. आणि दुसरा काल, कालाला घाबरणाऱ्या जगामध्ये न घाबरणाऱ्या जगामध्ये मनुष्य शोधून सापडणार नाही. म्हणजे शेवटच्या क्षणामध्ये मनुष्य पाणी चमच्याने त्याला पाहिजे असली तरी तो सांगतो मला अजून जगायचं, म्हणजे कालाला मनुष्य घाबरतो. परंतु भगवान भोलेनाथाचं भक्ती जर झाली तर काय सांगितले आहे की एका जनार्दनी शिव निवारी कली कालाचा देव. कली आणि कालाची भीती भगवान भोलेनाथ नाहीसे करतात. असं काहीच चिंतन या अभंगाद्वारे श्री एकनाथ महाराजांनी केलेलं आहे. वास्तविक पाहता एकनाथ महाराजांच्या अभंगाचा जर विचार करायला आपण गेलो तर 12 वर्षाच्या अनुक्रमाने रामकृष्ण एकनाथ महाराजांच्या घरी भगवंतांनी 36 वर्षे काम केले. किती? 36 वर्षे. श्रीखंड्याच्या रूपाने म्हणा 36 वर्षे काम केलं एकनाथ महाराजांच्या घरी. इतका ज्यांचा अधिकार आहे. आणि त्या एकनाथ महाराजांच्या अभंगावर आपण बोलणारे तुम्ही आम्ही कसे आहोत तर आपल्याला देव स्वप्नामध्ये सुद्धा दिसलेला नाही. एखाद्याला दिसला असेल तर त्याला माझा नमस्कार. स्वप्नामध्ये सुद्धा तो भगवंत आपल्याला दिसत नाही. आणि ज्यांच्या घरामध्ये प्रत्यक्ष 36 वर्ष म्हणजे पाणी भरण्यापासून कावडीने पाणी जागर चक्र पाणी पाहे.
अभंगावर आपल्याला काय बोलता काय पाहायला लागेल. फक्त आपल्याकडे एक उपाय आहे. जसं संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी त्या पैठणमध्ये त्या रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला. हात ठेवल्यानंतर तो रेडा असा वेद बोलू लागला की त्या काळातले जे ब्राह्मण समाज होता त्यांनी त्यांचे ग्रंथ आणले तपासाला की आपण जे श्लोक वाचतो ते बरोबर आहेत की नाही. इतका तो रेडा अस्खलित वेद बोलू लागला. ज्ञानेश्वर महाराजांनी जी ज्ञानेश्वरी सांगितली ती ज्याने लिहिले त्याचं नाव आहे सच्चिदानंद बाबा. माऊली सांगितलं शके 1272 काही टीका केली ज्ञानेश्वरी. सच्चिदानंद बाबा आधारे लेखक झाला. मेलेल्या मनुष्याला जिवंत करून त्याच्याजवळून ज्ञानेश्वरी लिहून घेतली. संतांचा अधिकार. एकनाथ महाराजांनी वाल्मिकी रामायणावर टीका म्हणून भावार्थ रामायण घेतला होता. अर्धा रामायण त्यांचा पूर्ण झाला होता, अर्धा बाकी होता. आणि अर्धा बाकी असताना त्यांनी सांगितले मला जल समाधी घ्यायची आहे. लोकांनी विचारलं अर्धा रामायण कोण लिहिणार. एकनाथ महाराजांनी सांगितलं आपल्या घरामध्ये जो गावबा आहे ना तो अर्धा रामायण लिहिला. त्या गावबाने अर्धा रामायण लिहिला, अर्धा एकनाथ महाराजांनी. वाचणाऱ्याला लक्षात येणार नाही की गावबाने कुठला लिहिलेला आणि एकनाथ महाराजांनी कुठला. एवढं अधिकार संतांच्या कृपेने असतो. त्या संतांच्या कृपेने अभंगावर मी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. माझ्या आई वडिलांच्या कृपेने माझे काकाश्री हरिभक्तबाई बालाराम महाराज, त्याचप्रमाणे गुरुवारी चिदानंद महाराज सरस्वती, संपूर्ण गावाच्या कृपेने अभंगावर मी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. विठ्ठल विठ्ठल. या कीर्तनाची कारण मीमांसा अशी. श्री क्षेत्र सरवलीपाडा या गावामध्ये, या गावाला विद्याधर दादाने शिवकथेमध्ये फार सुंदर नाव दिलं. काय? सिद्धेश्वर नगरी. या सिद्धेश्वर नगरीमध्ये 16 सोमवाराचा व्रत विद्याधर दादा आणि त्यांच्या धर्मपत्नी हरिभक्तबाई नंदिनी वहिनी या उभयंतांनी 16 सोमवारचं व्रत केलेलं आहे. आणि त्या उद्यापनाच्या निमित्ताने विद्याधर दादाने ही कीर्तनरूपी सेवा आयोजित केलेली आहे. त्यांनी कमीत कमी 7 ते 7 वेळा मला सांगितलं की योगेश ज्या वेळेला शिवकथा झाली तिथून योगेश तुला कीर्तन करायचं. आणि मी त्याला हो म्हणत नव्हतो, परंतु त्याने खूप आग्रह केल्यामुळे इथे पहिल्यांदा आपल्या गावामध्ये, इतर वेळेला बाहेर गावामध्ये मी केलेलं आहे जास्त नाही, परंतु आपल्या गावामध्ये पहिल्यांदा कीर्तन करण्याचे योग मला आलेला आहे. 16 सोमवार व्रत विद्याधर दादाने केलेलं आहे. या 16 सोमवारातले फक्त 6 सोमवार मी केलेले, म्हणजे 5 सोमवाराचा संकल्प केला होता, 6व्या सोमवारी उद्यापन केला होता. त्यामुळे हा 16 सोमवार व्रत कसा आहे, किती खडतर याचा अनुभव मला आहे. ज्या दिवशी 16 सोमवार व्रत प्रारंभ करायचा असतो त्या दिवशी ब्राह्मणाच्या हातून संकल्प करायचा आहे की मला आजपासून 16 सोमवार व्रत करायचं आहे. ब्राह्मणाच्या हातून यथास्थान पूजाविधी झाल्यानंतर सोमवाराचा व्रत सुरू करतो आपण. त्या दिवशी आपण खिचडी, भगर, वेफर वगैरे काही खातो का? अजिबात काही खायचं नाही. ठीक आहे. चहा, कॉफी, दही हे सुद्धा नाही. पाणी सुद्धा नाही, थुंकी सुद्धा गिळायची नाही. दिवसभर उपवास करायचा. संध्याकाळच्या वेळेला पंचामृताने भगवान शंकराला अभिषेक करायचा. त्याच्यामध्ये दूध, दही, तूप, साखर आणि मध या पंचामृताने भगवान शंकराला अभिषेक करायचा. 108 बेलाची पानं व्हायची. त्याच्यानंतर देवाला धूप, दीप, नैवेद्य आणि आरती करायची. आणि 3 लाडूचा प्रसाद असतो. त्या 3 लाडूच्या प्रसादामध्ये एक प्रसाद आपण ज्या वेळेला भगवान भोलेनाथाला दाखवतो तो प्रसाद जेवढी मंडळी असते त्यांना प्रसाद म्हणून वाटायचा. 1 लाडू गाईला म्हणून द्यायचा आणि 1 लाडू आपण स्वतः संध्याकाळी खायचा आणि 1 तांब्यावर पाणी द्यायचा. अशा प्रकारचा तो दिवसाचा उपवास आहे. त्याच्यानंतर 16 सोमवार व्रत ज्यांनी प्रारंभ केलेला आहे त्याने दाढी मिशी वगैरे काढायचे. विद्याधर दादाकडे तुम्ही बघितलं तर त्याची दाढी मिशी वाटलेली आहे. त्याच्यानंतर 16 सोमवाराच्या व्रतामध्ये 16 सोमवारचा व्रत सुरू केल्यानंतर कुणाच्या घरी सहजासहजी जायचंच नाही. यदा कदाचित जायचा जर प्रसंग झाला तर त्यांच्या घरी गेल्यानंतर आपण आपला आसन, एखादा वस्त्र वगैरे न्यायचा आणि त्याच्यावर बसायचा. 16 सोमवार ज्यांनी व्रत प्रारंभ केलेला आहे, विठ्ठल विठ्ठल. 16 सोमवार व्रत ज्यांनी प्रारंभ केलेला आहे त्याने ब्रह्मचर्य व्रताचा पालन करायचं. 16 सोमवार व्रत ज्यांनी प्रारंभ केलेला आहे
त्याने कांदा लसूण वगैरे खायचं नाही, बाहेरचं काहीच खायचं नाही, शक्यतो आपल्या घरात जे शिजेल तेच खायचं. आणि ज्याने 16 सोमवार व्रत प्रारंभ केलेला आहे तो 16 सोमवार व्रताचा संकल्प पूर्ण होईपर्यंत म्हणजे ते 20 सोमवार हो, 22 हो, 25 हो, तोपर्यंत ते मध्ये सोडायचं नाही. जसं एखाद्याने तुळशीची माळ गळ्यामध्ये घातली आणि डॉक्टरने सांगितलं की आता तुला खायला लागेल नाही तर वाचशील नाही, तर त्याला डॉक्टरला सांगायचं की मी मेलो तरी चालेल पण मला मांस मच्छी खायची नाही. तशाप्रमाणे 16 सोमवार व्रत ज्यांनी प्रारंभ केला त्यांनी तो पूर्ण होईपर्यंत सोडायचा नाही. विठ्ठल एकंदरीत 16 सोमवार व्रत म्हणजे काय आहे तर एक संन्यासी जीवन आहे. संन्यासी लोक कशी जीवन जगू शकतात ह्याचा एक अनुभव आहे 16 सोमवार व्रत म्हणजे. 16 सोमवार व्रत म्हणजे स्वतःच्या इंद्रियांवर स्वतःचा किती ताबा आहे याचा उदाहरण म्हणजे 16 सोमवार व्रत आहे. 16 सोमवार व्रत म्हणजे फार मोठी तपस्या आहे. आणि ज्याने 16 सोमवार व्रत केले तो सामान्य नाही आहे तर सिव्हिल इंजिनियर आहे. परंतु हे 16 सोमवार व्रत सिव्हिल इंजिनियर इतका सुशिक्षित असताना त्यांनी काय केलेलं आहे तर दृढ इच्छाशक्ती, दृढ विश्वास आणि दृढ भाव भगवान शंकरावर त्याच्यातून 16 सोमवारचा व्रत होऊ शकतो. मला अभिमान आहे की आपल्या गावामध्ये 16 सोमवार व्रत करणारे अनेक स्त्री पुरुष आहेत. इतका खडतर असणारा उपवास करणारे आपल्या गावामध्ये खूप लोक आहेत. आपल्या गावातले आनंद भोईर सिव्हिल इंजिनियर आहेत, त्यांनी सुद्धा 16 सोमवार व्रत केलं. त्यांच्या सोमवारामध्ये त्यांनी 12 ज्योतिर्लिंग पाहिले. प्रत्येकाचा संकल्प वेगवेगळा असतो आणि अनेक स्त्रियांनी केले. आता प्रत्येक स्त्रीचा जर नावाला घ्यायला गेलो आणि एखाद्या स्त्रीचा जर राहिला तर ती म्हणेल की महाराज मी पण केला होता, माझं नाव नाही घेतलं. विठ्ठल 16 सोमवार व्रत विद्याधर दादांनी ज्या वेळेला सुरुवात केली तो श्रावण महिना होता. श्रावण महिना भगवान शंकराला अतिशय आवडणारा महिना आणि त्याचा उद्यापन ज्या दिवशी आहे तो मार्गशीर्ष महिना. माझा नाम मार्गशीर्ष. भगवान शंकराने भगवान कृष्णाने आपल्या विभूती सांगत असताना 10व्या अध्यायामध्ये मार्गशीर्ष महिना माझी विभूती आहे, मला आवडतो. म्हणजे सुरुवात भगवान शंकराच्या महिन्यापासून सुरुवात केली आणि संपला कुठे भगवान विष्णूला आवडणाऱ्या महिन्यामध्ये. त्याने 16 सोमवार व्रत ज्या वेळेला सुरुवात केले तो 16 सोमवारचा व्रत त्याचा उद्यापन कितव्या दिवशी कितव्या सोमवारी माहिती आहे 22व्या सोमवार आहे. आजचा त्याचा 22वा सोमवार आहे आणि तारीख सुद्धा 22 आहे. विठ्ठल अशा प्रकारचा योगायोग आहे. आणि विद्याधर दादा 16 सोमवार व्रत आहे. त्या 16 सोमवाराच्या व्रतामध्ये त्यांनी शिवकथा आयोजित केली होती. म्हणजे पूर्ण गाव मिळून आणि परिसराच्या देणग्या घेऊन जो सप्ताह आपण करू शकतो तो त्यांनी एकट्याने केला. कुणाच्याकडून 1 रुपया सुद्धा त्यांनी घेतला नाही. अशा प्रकारचा खडतर अशा प्रकारचा 16 सोमवार व्रत त्याच्या हातून झाला का तर दृढ शक्ती, दृढ विश्वास, दृढ भाव आणि त्याच्या माध्यमातून झालेलं आहे. आता आपला गाव जर बघितला तर आपल्या गावामध्ये 50-60% लोक मालकरी आहेत. म्हणजे आपण सर्वजण वैष्णव आहोत. विद्यार्थी सुद्धा वैष्णव आहे. आणि मग वैष्णव असताना त्यांनी 16 सोमवारचं व्रत का केलं हे पहिला महत्वाचा विषय समजून घ्या की आपण वैष्णव आहोत आणि शंकराची भक्ती का केली त्यांनी. तर त्याचा महत्वाचं कारण भगवान शंकर आणि भगवान विष्णू याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा भेद नाही. तुकोबाराचा हरिहरा भेद.
नाही नका करू वाद, एक एकाच्या हृदय गोडी साखरेच्या ठाई. काय श्री तुकोबा म्हणतात, हरी आणि हर याच्यामध्ये भेद नाही आहे. तुम्ही कुणी वाद करायला जाऊ नका. ही शंकराची भक्ती. शिवराम नाही भजन करी महादेव, राम पूजे सदाशिव. दोन्ही देव एक पाहे, तया ऐक्य तुझे नाही. काय झालेलं आहे, भजन करी महादेव. भगवान महादेव कुणाचं भजन करतात, रामाचं भजन करतात. आणि भगवान राम महादेवाचं भजन करतात. श्रीराम जय राम, श्रीराम जय राम जय जय महादेव, राम पूजी सदाशिव. प्रभू रामचंद्राचं सतत भजन महादेव करतात. एक दिवशी सती मातेने विचारलं की तुम्ही सतत राम 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 जप करताय, कुणाचं करता? त्यावेळेला महादेवाने सांगितलं, तो बघा वनामध्ये जो फिरतो ना सीतेच्या शोधामध्ये, त्याचं मी भजन करतो. म्हटलं पत्नीसाठी तो वृक्षांना आलिंगन देतो, दगडांना आलिंगन देतो, अशा वेड्यासारखा वागणाऱ्या एका सामान्य पुरुषाचं तुम्ही भजन करता. सती मातेला त्यावेळेला भगवान शंकराने सांगितलं की तो सामान्य नाही, ब्रह्मांडाचा मालक आहे, परंतु बोलिले वाल्मिक तैसेची करीन वर्तुन दालिना नामाने. तो एक लीला करतो म्हणून मी त्याचं भजन करतो. सती मातेने सांगितलं की तो लीला जरी करत असेल तरी मला त्याची परीक्षा घ्यायची. भगवान शंकराने सांगितलं परीक्षा घ्यायला काही जाऊ नको. तरी सती माता गेली आणि सती मातेने सीता मातेचा रूप धारण केला आणि भगवान शंकराच्या समोर उभी राहिली. प्रभू रामचंद्राच्या समोर उभी राहिली. प्रभू रामचंद्र सती मातेकडे बघतच नाही, इकडे तिकडे बघत आहेत. तेवढ्यामध्ये पुन्हा ती समोर गेली. पुन्हा समोर गेल्यानंतर मग शेवटी प्रभू रामचंद्र म्हटले, आई माझ्या महादेवांना सोडून तू इथे कशाला आलीस? हे तिने ऐकलं. त्यावेळेला तिच्या लक्षात आलं, अरे प्रत्यक्षात हा परब्रह्म आहे. आणि मग सीता मातेने प्रभू रामचंद्राला नमन केलं आणि भगवान महादेवाच्या जवळ गेले. महादेवाच्या जवळ गेल्यानंतर महादेवांसाठी हे सती, माझ्या आराध्य देवाचं तुम्ही रूप धारण केलेलं, माझ्या बापाचं तुम्ही रूप धारण केलेलं, आजपासून तू माझ्यासाठी आई आहेस, आजपासून तुम्ही पत्नीचा अधिकार घालून बसलेला आहेस. तिथपासून भगवान शंकरांनी सती मातेला आपल्या सोबत दूर ठेवायचा. ज्या वेळेला रावणाच्या लंकेमध्ये सीता माते आहे असा शोध लागला, त्यावेळेला संपूर्ण वानर सेना गेली. वानर सेना कुठे गेली तर रामेश्वरम तिथे आहे.
सेतुबंध रामेश्वरम तिथे गेले आणि तिथे गेल्यानंतर प्रभू रामचंद्राने शिवलिंग स्थापन केलं. शिवलिंग स्थापन केल्यानंतर हनुमंताने विचारलं, हे देवा, हा जो शिवलिंग स्थापन केलेला याचं नाव काय? त्यावेळेला प्रभू रामचंद्राने सांगितलं याचं नाव रामेश्वर. हनुमंताने विचारलं, रामेश्वराचा अर्थ मला सांगा. त्यावेळेला प्रभू रामचंद्राने सांगितलं, रामस्य ईश्वरा सा रामेश्वरा. रामाचा जो ईश्वर आहे तो रामेश्वर आहे. त्या शिवलिंगामध्ये असणारा भगवान भोलेनाथ याने ऐकलं आणि म्हटलं, भगवंता वा वा वा, हा तुम्हाला चतुरा तू शिरोमणी, तुम्हाला चतुर म्हणतात, तुम्ही या रामेश्वराचा अर्थच बदली करून टाकला. प्रभू रामचंद्र म्हटले, कसं काय? तर या रामेश्वराचा अर्थ काय? राम ईश्वर यस्य सा रामेश्वरा. राम ज्याचा ईश्वर आहे त्याचं नाव रामेश्वर आहे. म्हणजे काय, भगवान शंकर रामाला ईश्वर मानतात आणि भगवान प्रभू रामचंद्र शंकराला ईश्वर मानतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. भगवान शंकर आणि महादेव याच्यामध्ये भेद नाही. हरिहरा भेद नाही करुणे वादे, एकाचे हृदय गोडी साखरेच्या ठाई, भेदकासी नाडे एक वेलांटी चाल, उजवे वाम भाग तुका म्हणे एकच अंग. म्हणजे एका शरीराचे दोन भाग आहेत, एक डावात एक उजवात, तर ते एका शरीराचे. त्याप्रमाणे भगवान शंकर आणि हरी याच्यामध्ये भेद नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी मध्ये वर्णन करत असताना भगवंताच्या औदार्याबद्दल, भोलेपणाबद्दल वर्णन करत असताना दोघांचे उदाहरण दिलेले आहे. म्हणजे भगवान शंकराच्या भक्ताचं सुद्धा उदाहरण दिलेलं आहे आणि भगवान विष्णूच्या भक्ताचं सुद्धा उदाहरण दिलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराज काय सांगतात, तुझे औदार्य जाणो स्वतंत्र, देताना म्हणशी पात्र पात्र, कैवल्य असे पवित्र जे वैरी आहे दिले. हे भगवंता तुझं औदार्य, तुझं भोलेपणा इतकं श्रेष्ठ आहे की तू कुणाला काही देत असताना मागे पुढे बघत नाहीस. म्हणजे भक्ताला काही देत असताना मागे पुढे बघत नाही. कैवल्य असे पवित्र जे वैरी आहे दिले. कैवल्य म्हणजे मोक्ष. आता यंदा कुंभमेळा झाला. युपी सरकारचा आकडा आहे की 66 कोटी लोकसंख्या तिथे कुंभमेळ्यामध्ये आले होते. त्याच्यामध्ये लाखोच्या संख्येने साधू आले होते. ते साधू म्हणजे कोणी असं समजू नका ते ज्यांना काही काम धंदा नव्हता, जे अशिक्षित होते, असं नाही. क्वालिफाईड, बीटेक एमटेक केलेले, ज्यांच्या जवळ कोट्यावधीची संपत्ती आहे, काय डॉक्टर इंजिनियर अशा प्रकारचे, पण तो मोक्ष मिळवण्यासाठी ते साधू झालेले आहेत. आणि असे साधू तिथे आले होते कशासाठी? मोक्ष मिळवण्यासाठी. तो मोक्ष भगवंताने कुणाला दिला? वैरी लोकांना दिला. तुझ्या औदार्य जाणो स्वतंत्र, देताना म्हणशी पात्र पात्र, कैवल्य असे पवित्र जे वैरी आहे दिलेले. तू संकाधिकांच्या माने सायुज्य सर्वसु केला पुतने, जे विषयाचे स्तनपाने मारवाले. काय सांगितले? जो संकाधिक ऋषी सनत, सनंदन, सनत कुमार आणि सनातन हे 4 संकाधिक, अतिशय लहान वयस त्यांचा सदैव, म्हणजे कोट्यावधी वर्ष झाले तर ते लहान दिसत. अशा संकाधिक ऋषींना जो मान आहे, म्हणजे ते जिथे गेले त्यांना तिथे मान सन्मान असतो. तो मान सन्मान तुम्ही कुणाला दिला? जी विषाचं स्तनपान करण्यासाठी भगवान कृष्णाला आले होते, म्हणजे भगवंताला मारण्यासाठी आले होते, त्या पुतनेला तोच सन्मान, तोच मोक्ष दिला. तो संकाधिकांच्या माने सायुज्य सर्वस्व केला पुतने, जे विषयाचे स्तनपाने मारवाले. एवढंच नाही तर विठ्ठल विठ्ठल. सभासदी देखुनी त्रैलोक्याची मांदी, कैसे शतदा दुर्वाक्य शब्दी विशेषराशी. राजसूय ज्या वेळेला पांडवांनी यज्ञ केला, त्या यज्ञाचं ज्या वेळेला, जसं आता विद्याधर दादांनी 16 सोमवार व्रत केलेलं आहे, या 16 सोमवार व्रतामध्ये एखाद्याला आपण फार मोठा सन्मान देतो. चिदानंदजी महाराज सरस्वती आले होते. अशा प्रकारे त्यापर्यंत राजसूय यज्ञामध्ये कुणाला आपण सर्वात मोठा श्रेष्ठ अशा प्रकारचा मान द्यावा, असं सर्वांची चर्चा झाली. त्या सर्वांच्या चर्चेमध्ये कुणाचं नाव पुढे आलं? भगवान श्रीकृष्णाचं नाव आलं. आता त्या सभेमध्ये त्रैलोक्याची लोक आली होती. माऊलींच्या ओव्यांचा शब्द एक लक्षात घ्या. त्रैलोक्याची मांदी म्हणजे पृथ्वी तलावरचे सर्व राजे लोक आले होते. पाताळ लोकांमधले जे लोक होती ती आली होती. स्वर्गामध्ये देव, यक्ष, गण, गंधर्व, किन्नर हे सर्व आले होते. भीष्म पितामह, कृपाचार्य, द्रोणाचार्य हे सर्वजण आले होते. आणि असं असताना त्या सभेमध्ये त्या शिशुपालाने भगवंताला शिव्या द्यायला सुरुवात केली. विचार करा, एखाद्या मनुष्याने आपल्याला सभेमध्ये थोड्याशा वरच्या आवाजात बोलला तरी आपल्याला सहन होत नाही. एवढ्या मोठ्या सभेमध्ये त्या शिशुपालाने भगवंताला शिव्या द्यायला सुरुवात केली.
आणि एवढ्या शिव्या त्यांनी द्यायला सुरुवात केली की त्या शिव्या किती झाल्या 100 शिव्या झाल्या. आणि 100 शिव्या झाल्यानंतर भगवंतांनी शिशुपाला सांगितले, शिशुपाला 100 शिव्या ऐकल्या तर 121 शिवी देऊ नको. तरी त्याने 121 शिवी दिली. विठ्ठल विठ्ठल